इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र सोडून हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा टाइमटेबल जाहीर केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या राज्यांमध्ये तयारी देखील सुरू झालेली आहे। पण सर्वांना अपेक्षा होती की इलेक्शन कमिशन महाराष्ट्रात देखील निवडणूक लावेल, कारण नोव्हेंबरमध्ये सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपत आहे आणि महाराष्ट्र नवीन सरकारची वाट पाहत आहे। पण तसं झालेलं नाहीये आणि याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो, याचा सत्ताधाऱ्यांना काय फायदा होऊ शकतो, काय तोटा होऊ शकतो आणि तसंच महाविकास आघाडीला देखील याचा काय फायदा तोटा होऊ शकतो याबद्दल आज आपण थोडी चर्चा करूया। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आताचे जे सरकार आहे शिंदे फडणवीस आणि पवार सरकार, त्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे। सध्या महाराष्ट्रात खूप कॉन्ट्रोवर्सी चाललेली आहे। आपल्याला बदलापूर केस बद्दल देखील माहिती असेल। लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे, त्याचे 2 हप्ते बहिणींना दिलेले गेले आहेत आणि अशा भरपूर योजना अजून सरकार आणत आहे। एक काळ होता ज्यावेळी नरेंद्र मोदी स्वतः म्हणायचे की हे ज्या फुकटच्या योजना आहेत त्या मुफ्त की रेवडी आहे असं त्यांचं म्हणणं असायचं। पण आता त्यांचं सरकार महाराष्ट्रात फुकट पैसे वाटत आहे, लोकांना इलेक्शनसाठी बोलवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्या विरुद्ध महाविकास आघाडी हे नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 1500 रुपयांनी काय होणार नाही, आम्ही सरकारमध्ये आल्यावर आम्ही याच्यापेक्षा चांगल्या योजना देऊ आणि आम्ही महिलांचं संरक्षण देखील करू। पण हे जे पूर्ण निवडणूक पुढे गेली याचा आपण एक अँगलने विचार केला, आपण जर बघितलं तर याचा महायुतीला म्हणजे सरकारला कसा फायदा होईल हे आपण समजून घेऊ। सध्या 2 हप्ते गेलेले आहेत लाडकी बहीणचे आणि जर इलेक्शन पुढे गेले तर अजून 1 ते 2 हप्ते ते देऊ शकतील। म्हणजे थोडक्यात ज्या महिला आहेत, जो मोठा वर्ग महाराष्ट्रातला आहे, त्यांचं जे मत आहे, त्यांचं जे वोट आहे ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात। बेसिकली काय आहे की 1-2 हप्ते दिले जातील असं महिलांनाही माहित होतं, पण ही योजना खरोखर कंटिन्यू होते का, सरकारला पुढे देता येतं का, ह्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात साशंकता आहे। कारण दर महिन्याला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणं ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीवर खूप मोठा बोजा येतो। पण सरकारने जर ह्या निवडणुका जर पुढे गेल्या आणि अजून 1-2 हप्ते दिले तर कदाचित त्या महिलांना हे पटवू शकतात की आम्ही तुम्हाला कन्सिस्टंटली दर महिन्याला हे पैसे देत राहू, तुम्ही आम्हाला मतदान करा। आणि तसं झालं आणि खरोखर राज्यातल्या ज्या महिला आहेत त्यांना हे सरकार पटवू शकलं तर एक मोठा चंक जो वोटर्सचा आहे तो महायुतीकडे वळेल आणि त्यांना कदाचित ह्याचा निवडणुकीत मोठा फायदा होईल आणि परत एकदा सरकार बनवण्यात देखील मदत होईल। याच्या विरुद्ध जर आपण महाविकास आघाडीचं बघितलं तर त्यांना आता सरकारला क्रिटिसाइज करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये, कारण ते सत्तेत नाहीये। पण याला एक अल्टरनेटिव्ह असा आहे, एक नवीन नॅरेटिव्ह ते सेट करू शकतात। कदाचित त्यांनी करायला सुरुवात देखील केली आहे की सरकार निवडणुकांना घाबरलेलं आहे आणि म्हणून निवडणुका पुढे ढकलते। म्हणजे बेसिकली की सरकारला हे वाटतंय, म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना असं वाटतंय की आता जर निवडणुका झाल्या तर आपण जिंकण्याच्या पोझिशनमध्ये नाही आहोत। एवढ्या सर्व योजना लॉन्च करून एवढं फुकटच्या रेवड्या वाटून देखील आपण ह्या निवडणुका जिंकण्याच्या पोझिशनमध्ये नाही आहोत। त्यामुळे सध्या आपल्याला अजून एक्सटेन्शन पाहिजे, अजून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे। सरकार आपल्या दारी असे मध्ये त्यांनी एक कॉन्सेप्ट काढलेला, त्याचं पुढे काय झालं हे माहित नाही। भरपूर कार्यक्रम झाले पण त्याच्यातून काय खूप फ्रुटफुल झालं असं काय दिसत नाहीये। त्यामुळे कदाचित महाविकास आघाडी आता या नॅरेटिव्हवर जास्त लक्ष देईल, ते सेट करण्याचा प्रयत्न करेल की सरकारला कॉन्फिडन्स नाहीये आपल्या जिंकण्यावर, म्हणून ते निवडणुका पुढे ढकलतायत आणि हाच महाविकास आघाडीचा कदाचित स्ट्रॉंग पॉईंट होऊ शकतो। या दोन्ही बाजूंना बाजूला ठेवून म्हणजे महाविकास आघाडीला आणि महायुतीला बाजूला ठेवून अजून एक मोठा फॅक्टर आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टचा निकाल, अपात्रतेचा निकाल अजून आलेला नाहीये। आणि जर हे जे इलेक्शन पुढे ढकलले त्यामुळे कोर्टाला देखील थोडा वेळ मिळालेला आहे आणि यामध्ये जर सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला, 1 दिवसासाठी जरी शिंदेच्या आमदारांची अपात्रता झाली तरी त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट या निवडणुकीवर पडेल। यामध्ये लाडकी बहीण योजना, पुढे गेलेले इलेक्शन, हे सगळे मुद्दे मागे पडतील आणि परत एकदा शिंदे वर्सेस ठाकरे हा जो सामना आहे हा खूप मोठा होईल। हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीपेक्षा मोठा सामना होईल आणि याचा फटका मात्र शिंदेना बसेल जर त्यांचे आमदार अपात्र झाले तर। तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।